भेटायला आलो आहोत. तर आमचे लाडके नगरसेवक आकाश मडवी सर हां, तर गरुड झेप 33 हे आम्ही विजन त्यांच्याकडे घेऊन आलो आहे. पण आम्ही त्यांच्याकडे नगरसेवक न बघता आम्ही त्यांच्याकडे एक समाजसेवक म्हणून बघतो आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला कायम असतो. तर आज आम्ही त्या अनुषंगाने सरांशी थोडंसं डिस्कस करायला आलो आहोत आणि त्यांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे याची मी खात्रीशीर ग्वाही देते. तर आपण भेटू आकाश सरांशी. नमस्कार. मी गरुड झेपची डायरेक्टर ॲडव्होकेट कल्पना कुलकर्णी. सर, आपला हा दुसरा प्रसंग आहे. आपली त्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपाची ओळख झाली होती. गरुड झेप विजन 33ची संकल्पना आम्ही आपल्यासमोर मांडली आणि तुमच्याकडून जो प्रतिसाद आला, आपण अननोन होतो, आम्ही राजकारणी म्हणून आपल्याकडे बघत होतो, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यातला समाजकारणी पण आम्हाला दिसला आणि गरुड झेपनी या विजन 333 मध्ये तुम्हाला ध्येय प्राप्ती हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निश्चय केलेला आहे. म्हणजे राजकारण म्हटलं की गलच्छ संकल्पना लोकांच्या समोर मलिन संकल्पना आलेली आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, परंतु या समाजात शिकलेला नगरसेवक किंवा सगळ्यांना घेऊन चालणारा तरुण किती महत्त्वाचा आहे या आपल्या रूपाने आम्हाला या समाजाला दाखवण्याची संधी मिळाली. गरुड झेप विजन 333च्या कार्यक्रमात आम्ही हे अवॉर्ड देऊन तुम्हाला सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशी गेली सामाजिक कारकीर्द, काय बोलाल त्याबद्दल? धन्यवाद मॅडम. मला थोडंसं सर्वप्रथम आपण गरुड झेप विजन 333 ही जी संकल्पना जी आपण ठेवलेली आहे, मला थोडीशी त्याच्या बाबतीत माहिती मिळू शकते का? अगदी. त्या दिवशी बेसिक इंट्रोडक्शन आम्ही तुम्हाला दिलं होतं, परंतु तुमच्या हातावर दुसरी पण कार्यक्रम होते. गरुड झेप विजन 333 माझ्या समाजाला जर गरज कुठली असेल तर ती समृद्ध व्यावसायिकाची आहे. कारण नोकऱ्या तर आपल्या सगळ्यांना मिळणं शक्य नाही आहे, पण एक्सपोर्ट साईडला जर आपण गेलो तर तिथे भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. असाच योग मागच्या वर्षी सुनील रायथत्ता विजय इंजिनिअरिंगचे डायरेक्टर जालना, जे की मोठी इंडस्ट्रियल आहेत, त्यांच्याशी आमचा संवाद झाला आणि त्यांनी सांगितलं, मॅडम, समृद्ध व्यवसायिक हा समृद्ध भारताचा कणा आहे आणि आम्हाला ती कन्सेप्ट मनोमन पटली. समृद्ध व्यावसायिक जर जन्माला आला तर निश्चित माझा भारत हा समृद्ध होणार आहे. म्हणून अधिक मासानिमित्त, जो आमच्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र महिना समजला जातो, या अधिक मासानिमित्त 333 333 3333 33,000 आणि 3,33,000 हा आम्ही या कार्यक्रमाचा संकल्प या वर्षीचा केलेला आहे. म्हणजे 2026चा आमचा हा संकल्प आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, उद्योग सक्षमीकरणावर आम्ही काम करणार आहोत. गरुड झेप या व्यतिरिक्त अनेक विषयावर काम करतं, त्याची तुम्हाला यथासांग हे माहिती मिळणारच आहे. आणि हा फक्त व्यावसायिकांसाठी स्टॉल एक्झिबिशन नाही आहे, तर त्यांना मार्गदर्शन इथे मिळणार आहे. अपयश, नकारात्मकता हे कसं पचवायचं, कसं व्यवसायावर काम केलं पाहिजे, सातत्य कसं लाभलं पाहिजे, MCDच्या दीपा मॅडम हे आपल्याला अमूल्य मार्गदर्शन या कार्यक्रमात करणार आहेत. तसेच द गोल्स ब्ल्यूप्रिंट अमेरिकेतून पूजा सावर्डेकर मॅडम या देखील या सखोल विषयाला हात घालताय. सुंदर, आपल्याला कुठला जर व्यवसाय करायचा असेल तर आपलं गोल निश्चित केलं पाहिजे, या दृष्टीने त्या देखील मार्गदर्शित करणार आहेत. आणि ज्या आमच्या भगिनी आणि बंधू या एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावतील, त्यांच्यासाठी स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस या कन्सेप्ट खाली आम्ही आलेलो आहोत. या माध्यमातून स्ट्रगल जिथे नाही तिथे सक्सेस नाही. मग तू कुठल्याही क्षेत्रातला असू दे, आपणही स्ट्रगल केलात म्हणून आज आपण इथं आहोत. म्हणून आम्हाला प्रत्येकाला दाखवून द्यायचं आहे स्ट्रगलिंग टू सक्सेस. आणि स्ट्रगलिंग टू सक्सेस बिझनेसच्या सगळ्या पायऱ्या आम्ही इथं उद्योजकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी आम्ही तत्पर झालेलो आहोत आणि आमचं भाग्य आहे की तुमच्यासारख्यांची मदत आम्हाला मिळालेली आहे. मॅडम, ह्याच्यामध्ये तुमचं भाग्य नाही, माझं भाग्य आहे की माझ्या प्रभागातील माझ्या बहिणीसारख्या माझ्या या सगळ्या प्रभागातील महिला आहेत. आज या ठिकाणी आपल्या गरुड झेपचं विजन 333च्या अनुषंगाने आमच्या प्रभागातील काही महिलांना त्या ठिकाणी येऊन जे रोजगाराचं प्रशिक्षण मिळणार आहे, आपण प्रायमरी बेसिक्सवर एक स्टॉल अलॉट करणार आहोत. त्यासाठी सुद्धा माझा हातभार या ठिकाणी लागतोय. आमच्या प्रभागातील बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी स्टॉल मिळणार आहे व त्याचं भाग्य मला लागतंय की मी त्याच्यासाठी कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि याच्यानंतर त्याच महिला त्या स्टॉलमधून एक चांगलं प्रशिक्षण घेतील, एक चांगला अनुभव घेतील आणि तो अनुभव घेऊन कुठेतरी भविष्यात गरुड झेप यांच्या संकल्पनेतून जे आताचे जे शिबिर आपण थोडक्यात उभारलं आहे
त्याचा लाभ घेऊन त्या भविष्यात कुठेतरी मोठ्या उद्योजका होतील आणि ज्या वेळेला त्यांना त्या ठिकाणी मी बघेन त्यावेळी नक्कीच मला त्याचा अभिमान वाटेल. आपल्या रूपाने मला या ठिकाणी संधी मिळाली की मी माझ्या प्रभागातील माता भगिनींसाठी काहीतरी करू शकतो. दादा मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला बहीण म्हणून तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती की आम्ही हे व्यवसाय सक्षमीकरणाचं काम घेऊन निघालेलो आहोत. ही पताका आम्ही घेतलेली आहे आणि या कार्यामध्ये आपण आमच्या सोबत आहात याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यासाठी आम्ही तुम्हाला आलेलो आहोत. या कार्यक्रमात अजून एका ज्वलंत प्रश्नावर आपण काम करणार आहोत, तो म्हणजे स्त्री व्यसनमुक्ती. ज्या सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं त्या सावित्रीबाईंना नऊवारीतली स्त्री हाफ पॅन्टीत बघायची नव्हती, तर त्यांना स्त्रियांमध्ये समृद्ध भारत मातेचं दर्शन घडावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी आम्हाला शिकवलं. परंतु स्त्री शिक्षणाचे आम्हाला काही दुष्परिणाम पण दिसायला लागले. याचा अर्थ असा नाही की स्त्री शिक्षण बंद व्हावं, परंतु त्यांच्या स्वप्नातलं स्त्री शिक्षण आम्हाला त्यांना दाखवता यावं. म्हणून स्त्री व्यसन हे समाजाला लागलेली कीड आहे आणि याच्यावर उपाययोजना काय हे अभियान देखील आम्ही 9 तारखेला सुरू करणार आहोत. अनेक ऍक्टिव्हिटी गरुड झेप घेत आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि या जे आम्ही अभियान सुरू करतो आहोत, स्त्री शक्ती व्यसन स्त्री शक्तीला लागलेली कीड आणि त्यावर उपाययोजना, या अभियानाचं उद्घाटन तुम्हाला आम्ही समाज ध्येय प्राप्ती अवॉर्ड देऊन सन्मानित करतोय. अशा ऐरोली विभागातले जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे जे चांगल्या कार्यात आमच्या सोबत येतील, शिवाजी महाराजांचं एक वाक्य आम्ही कायम लक्षात ठेवतो, ते म्हणजे आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही गड चढणारच. आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत येतात हे आमचं भाग्य आहे. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन, या अभियानाचं उद्घाटन देखील 9 तारखेला तुमच्या हातून व्हावं ही गरुड झेपच्या वतीने तुम्हाला विनंती आम्ही करतो. उद्घाटक म्हणून नाही येणार, तुमचा भाऊ तुमच्याच कार्यक्रमातला एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत तिथे उपस्थित राहणार. माझं सहकार्य नेहमी राहणार तुमच्यासोबत. तुम्हाला भविष्यात जरी कुठली उपाययोजना या विषयावर करायची असेल तर मी तुमच्यासोबत राहणार. ही या ठिकाणी या दिवशी मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. आपण सगळ्या रसिकांनी, उद्योजकांनी पाहिलंय, आई बाबा आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर जात असतात, मुलं घरामध्ये असतात आणि ती सगळी चाललेली धडपड, व्यवसाय हे जे काय असतं ते मुलांच्या भवितव्यासाठी असतं. अशात ही मुलं व्यसनाधीन व्हायला लागतात आणि ज्या स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं, जिला आदर्श मानलं जातं, ती मुलं जर व्यसनाकडे गेली, महिला खास करून आम्ही महिलांसाठी हे सूचित करू इच्छितो, त्या महिला जर व्यसनाधीन झाल्या तर माझी भारत माता ही माता म्हणवल्या जाणार नाही. म्हणून या अभियानाला आम्ही सुरुवात करत आहोत. गरुड झेपच्या विजन 333 मध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे. सगळे समाजसेवक बघायला मिळणार आहेत. राजकारणापलीकडचे समाजसेवक या ऐरोलीतून आमच्या पाठीशी उभा राहतात. हे अभियान ऐरोली सारख्या ठिकाणून आम्ही सुरू करतोय. याचा गरुड झेपचे डायरेक्टर आणि टीम फाउंडर आमच्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि हे अभियान आम्हाला महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, जेणेकरून समृद्ध भारत मातेचं दर्शन स्त्री रूपात आमच्या सगळ्यांना घडेल. दादा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.